नमस्कार, मी नम्रता आणि आज मी बनवणार आहे आंबा बर्फी, मँगो बर्फी। तर यासाठी मी एक नारळ घेतलेला आहे। नारळाचे साल काढून घेतलेले आहेत, मी छिलून घेतलेला आहे। याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून 2 मोठे चम्मच भरून याच्यामध्ये साखर टाकायची आणि याच्यामध्ये दूध टाकायचं, अर्धा कप एवढं दूध टाकायचं याच्यामध्ये। आता हे छान मिक्सरला व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं, छान बारीक करून घ्यायचं। आता एक नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे मी। तर याच्यामध्ये हे जे सारण तयार पेस्ट एक प्रकारची खोबऱ्याची तयार झालेली आहे ही याच्यामध्ये टाकायची। एकदम स्मूथ आणि क्रीमी अशी ही दुधामुळे ही खूप छान अशी पेस्ट तयार झालेली आहे नारळाची। अशीच पेस्ट पाहिजे, याच्याने बर्फी खूप छान बनते। बर्फीला खूप छान टेक्स्चर येते याच्याने। तवा गरम झालेला आहे, आता याला छान शिजवून घ्यायचं, आटवून घ्यायचं थोडंसं। आणि आता याच्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं। हे दूध पूर्ण अर्धा कप एवढं दूध घेतलेलं आहे मी। या दुधामध्ये खोबरं शिजवून घ्यायचं। मँगोचा सीजन आहे, आंबा बर्फी ही झालीच पाहिजे। पिकलेले आंबे संपून जाण्याच्या आधी नक्की ही रेसिपी बनवून पहा। आता हे आटलेलं आहे, हे आटत आहे तोपर्यंत मी आंब्याचा पल्प काढून याला मिक्सर मध्ये छान प्युरी तयार करून घेते, आंब्याचा रस करून घेते। आणि आता हे आटलेलं आहे, दूध शिजलेलं आहे व्यवस्थित, खोबरं। आता याच्यामध्ये हे आंब्याचा पल्प हे टाकून घ्यायचं। आंब्याचा पल्प नुसताच हे करायचा, ग्राइंड करून घ्यायचा मिक्सरला, त्याच्यामध्ये साखर नाही टाकायची। आणि आता याच्यामध्ये एक मोठा चम्मच भरून मिल्क पावडर टाकायचं। आहा, काय मस्त रंग आलेला आहे बर्फीला। आता याला सुद्धा छान शिजवून घ्यायचं। हा नॅचरल कलर आलेला आहे, याच्यामध्ये कुठलाच कलर टाकलेला नाही आहे। किती छान सुरेख असा पिवळा कलर आलेला आहे याला बर्फीला, मँगो बर्फीला। आता हे सारण तयार आहे, हे थंड झाल्याच्या नंतर आणखी घट्ट होतं, म्हणून आत्ताच याला एका प्लेटमध्ये याला टाकून याच्या छान वड्या पाडून घ्यायच्या। तर याच्या छान वड्या पाडून घ्यायच्या। गरम गरम असतानाच याच्या छान वड्या पाडून घ्यायच्या। हे थंड झाल्यानंतर आणखी घट्ट येतं, घट्ट होतं। याला बर्फीच्या आकारामध्ये, पेढेच्या आकारामध्ये अशा याच्या वड्या पाडून घ्यायच्या, कापून घ्यायच्या चाकूने। आणि याला थंड झाल्यानंतर ह्या वेगळ्या करून घ्यायच्या। आणि पाहू शकता ह्या वड्या। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा।